पहलगाम असेल किंवा जम्मू काश्मीरमध्ये अडकलेले पर्यटक आपल्या मायदेशी आता परतायला सुरुवात झालेली आहे। जळगाव जिल्ह्यातले सुद्धा काही पर्यटक हे पहलगाम या ठिकाणी अडकले होते। ज्या ठिकाणी हल्ला झाला त्याच बैसरण घाटीमध्ये आपले जळगाव जिल्ह्यातले काही पर्यटक होते आणि त्यांचा जो थरारक अनुभव होता आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। आज सकाळीच ते आपल्या गावी परतले आहेत। काय सांगणार? पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला, पहिलाच अनुभव होतो, पहिल्यांदाच तुम्ही जम्मूला फिरायला गेला होता। काय नेमकी घटना तुम्ही त्या ठिकाणी बघत होता? एक तर आम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काश्मीरला एक छान टुरिस्ट सेंटर आहे म्हणून आम्ही फिरायला गेलो होतो आणि खूप आनंदात आम्ही होतो। पण ज्यावेळेला पहलगामला आम्ही गेलो आणि पहलगामला बैसरण घाटीमध्ये आम्ही ज्यावेळेला गेलो, सगळ्यात आधी चंदनवाडी, बेताब व्हॅली आणि त्याच्यानंतर बैसरण व्हॅली। तर तिथं जात असताना एक 300 ते 400 मीटरवरती आम्हाला काहीतरी हालचाल झाल्याचं जाणवलं। पण असं वाटलं की काहीतरी शूटिंग वगैरे करतात, त्यांचे रील्स वगैरे चालू असतात। पण अचानक गोळीबाराचा आवाज आला आणि सगळेजण घाबरलो। सुरुवातीला असं वाटलं की काहीतरी एखादा प्राणी वगैरे असेल आणि त्याला CRPFने गोळी वगैरे मारली असेल, कारण CRPFचे 3-4 लोक तिथं होते। पण ज्यावेळेला कळलं, तिथले आमच्यासोबत जे आलेले तिथले घोड्यांवाले जे लोक होते ॲक्च्युली त्यांनीच आम्हाला सांगितलं की छुप जाओ छुप जाओ, म्हणून आम्ही थोडंसं बाजूला गेलो, लपलो आणि नंतर आम्हाला दिसलं की हा आतंकवादी हल्ला आहे म्हणून। आणि त्याच्यानंतर जी भीतीदायक परिस्थिती होती ती तर आम्ही अनुभवली, ती शब्दात सांगणं शक्य नाही आहे ॲक्च्युली। आम्ही साधारण तिथं एक सव्वा तासापर्यंत तरी लपून होतो आणि गोळीबाराच्या आवाजानंतर एक 10-15 मिनटानंतर मिलिटरी आली, मग त्यांनी कव्हर करायला सगळ्यांना सुरुवात केली आणि जोपर्यंत आम्ही तिथं होतो तोपर्यंत तिथल्याच लोकांनी आम्हाला म्हणजे लष्कराच्याच लोकांनी आम्हाला तिथं प्रोटेक्शन दिलेलं होतं। आमच्याजवळच ते होते, त्यांनी सोडून गेले नाही, एकेका ग्रुपला त्यांनी कव्हर केलेलं होतं। जेव्हा तुम्ही तिथून पडले बाहेर, जेव्हा तुम्हाला कळालं की या ठिकाणी जवळपास 27 ते 28 पर्यटक मारले गेले दहशतवाद्यांच्या हल्ल्यात, तेव्हा काय वाटलं होतं? पहिल्यांदा भीती वाटली होती काय? भीती म्हणजे धडकी भरली होती। असं वाटलं होतं की माहीत नाही आता पुढचा क्षण आपल्यासाठी काय असणार आहे ते। खूप भीती वाटत होती, पण कुठंतरी आपल्या भारतीय सेनेवरती विश्वास पण होता आणि त्या विश्वासाने आम्ही एकमेकांना धीर देत होतो तिथं। आज परतले तुम्ही, आपल्या गावी परतलेत, बरेचसे पर्यटक त्या ठिकाणी मारले गेलेत, ते आज परत येऊ शकत नाही। मात्र त्या ठिकाणी हल्ला झाला, त्याच ठिकाणाहून तुम्ही आज सुखरूप आपल्या गावी परतले, आज कुटुंबियांकडे परतले। कसा आनंद होता आज स्टेशनवर उतरल्यावर? खूप आनंद होता। ज्यावेळेला पाय आमच्या इथं जळगावमध्ये ज्यावेळेला पाय पडले त्यावेळेला खूप आनंद झालेला होता। असं वाटलं की चला सुटलो, आलो। पण त्या लोकांची आठवण मात्र आत्ता तुम्ही विचारतात ह्या क्षणालासुद्धा नजरेच्या समोर आहे। तो प्रसंग घडताना प्रत्यक्ष बघितला होता। आजपर्यंत फक्त वाचलेलं होतं, TV वरती बघितलेलं होतं, पण प्रत्यक्ष थरार काय असतो तो आम्ही प्रत्यक्ष अनुभवला त्या ठिकाणी। तुम्ही पण पहिल्यांदा गेले होते फिरायला? हो, मी पण पहिल्यांदाच गेलेली होती। काय बघितलं तिथे? काय भीती वाटली होती तुम्हाला? आज तुम्ही परतले, कसं वाटतं? ॲक्च्युली खूप आनंद होता की कुठेतरी खूप वर्षांनी आम्ही कुठे निघालो होतो फिरायला। गुलमर्ग पाहिलं, सोनमर्ग पाहिलं, त्याच्यानंतर मग आम्ही पहलगामला उतरलो, बेताब व्हॅली बघितली, त्याच्यानंतर चंदनवाडी बघितली। मग असं ठरलं की बाबा चला आता मिनी स्वित्झर्लंड म्हणतात पहलगाम ह्या ठिकाणाला, आपण तिथे जाऊया। पण मग तिथे गेल्यानंतर फार भयानक, म्हणजे पायाखालची जमीन निघाली, सरकली अक्षरशः। म्हणजे तिथे जो थरार पाहिला तो मला नाही वाटत की परत बघू शकू आम्ही, आणि भयानक परिस्थिती होती। लोक इतके आरडाओरड वगैरे चाललेली होती, आम्हाला सुरुवातीला तर कळलंच नाही नेमकं काय आहे। मग तिथे ते असतात ते म्हणजे भेळ वगैरे बनवणारे, मॅगी वगैरे बनवणारे असे लोक म्हटले किंवा कदाचित जंगली जानवर असेल म्हणे, त्यामुळे CRPFने गोळी वगैरे चालवली असेल। आम्हाला कुठेतरी थोडंसं वाटलं की नाही ठीक आहे। मग नंतर लक्षात आलं की नाही हे वेगळंच काहीतरी आहे, कारण लोकांच्या ओरडण्याचा आवाज आला। मग आम्ही पाहिलं तर आम्हालासुद्धा लांबून दिसलं की गोळीबार सुरू आहे आणि ते काहीतरी विचारपूस करून हे करतायत। पण ते काय विचारतायत काय तेवढं आम्हाला कळलं नाही। पण आज आम्ही इथं सुखरूप पोहोचलो, खूप आनंद होतो आहे आणि जीव मुठीत घेऊन आलेलो होतो। खूप छान वाटतं आहे, पण जे तिथे गेले त्यांच्याविषयी खरंच खूप, म्हणजे असं नको व्हायला पाहिजे होतं। तर हे होते पर्यटक, ज्या ठिकाणी दहशतवाद्यांनी हल्ला केला त्याच बैसरण घाटीमध्ये हे दोघं
फिरत होता असतानाच तो हल्ला झाला आणि तो हल्ला त्यांनी स्वतः त्यांच्या डोळ्यांनी अनुभवला। त्या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये प्रचंड भीती होती, मात्र आपल्या लष्कराने त्यांना सुखरूप त्या ठिकाणी सुरक्षित स्थळी हलवलं। मात्र पहिल्यांदाच जम्मू काश्मीरला फिरायला गेले, ती आठवण कायम राहील। मात्र हा जो हल्ला झाला, यात जे पर्यटक मारले गेले आणि या ठिकाणचा जो थरार अनुभवला, ही सुद्धा कायमची आयुष्यभरासाठी आठवण राहील, असं मत त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलं आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव।